नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कांदा निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी घालण्याची अवदसा आपल्या केंद्र सरकारला आठवली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने कांदा निर्याती बंदीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. म्हणजे काय, तर 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याची निर्यात करता येणार नाही. म्हणजे कांदा उत्पादक पुरता मातीत घालण्याचा सरकारनं चंग बांधलाय हे आता पुरेसं स्पष्ट दिसायला लागलंय. या निर्णयानंतर राज्यात कांदा उत्पादक आक्रमक झालेत. त्याचे पडसाद विधानसभेच्या कामकाजात सुद्धा उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कांदा निर्यातीबद्दल राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधानसभेत केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू असं विधिमंडळात सांगितलंय. पण हा सिलसिला म्हणजे कांद्याचे दर पाडण्याचा सिलसिला केंद्र सरकारनं कधीपासून सुरू केला ते थोडंसं समजून घेऊ. कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार मागील वर्षभरापासून मैदानात उतरलेलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला गारपिटीचा मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या मात्र पदरात पडलाच नाही. त्यात नाफेडच्या खरेदीचा बोळा राज्य सरकारनं सोयीस्कर फिरवला. त्यामुळे कांदा बाजार दबावात आला होता. त्यानंतर 5 राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं. त्यामुळे तर कांदा निर्यातीला मोठा झटका बसला आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसला. बरं, अशी धोरणांची धरसोड केल्यावर काय होतं तेच झालं. भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या किमती वाढल्या. त्यामुळे निर्यातदार देशांमध्ये बेभरवशाचा देश अशी भारताची प्रतिमा तयार झाली. बांगलादेशने तर कांद्याचा कडता संत्र्यावर काढून हिशोब चुकता केला. पण तरीही सरकारला निवडणुकांमध्ये फटका बसतो की काय याची चिंता सतावत होती. म्हणून मग केंद्र सरकारनं कांदा दर पाडण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कांदा निर्यात मूल्य $80 केलं. म्हणजे मागच्या वर्षभरात केंद्र सरकार कांद्याच्या मागं हात धुवून लागलेलं दिसतंय. आता याच मालिकेतला पुढचा निर्णय म्हणजे आत्ताची कांदा निर्यात बंदीची अवदसा. तो घेऊन केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांचं कंबरडं मोडण्याचा चंगच बांधलाय हे आता स्पष्टपणे दिसायला लागलंय. आणि हे सगळं कशासाठी सुरू आहे, तर 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी. कांद्याचे दर वाढले आणि ग्राहकांनी ओरड करायला सुरुवात केली तर निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसेल अशी सरकारला भीती आहे. म्हणून मग महागाईची ढाल पुढे करून ग्राहकाला झळ बसू नये म्हणून सरकार असले धंदे करत बसलंय. केंद्र सरकारच्या या धरसोडीनं शेतकरी मात्र जेरीस आलेत. याआधी केंद्र सरकारने गहू, तांदूळ, टोमॅटो आणि साखरेच्या किमती रोखण्यासाठी वेळोवेळी शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत. पण यातून होतं काय, तर जगभरात देशाची प्रतिमा बेभरवशाचा देश अशीच होते. आयातदार देशांना वाटतं की अरे हा देश आडमुठ निर्णय घेतो, यांच्याशी व्यवहार करणं आणि यांच्यावर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय तात्पुरत्या फायद्यासाठी सरकार घेत असलं तरी त्यात दीर्घकाळासाठी सरकारचा आणि शेतकऱ्यांचा तोटाच होतो. देशात यंदा मान्सून हंगामात पुरेसा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये 50% घट झाली. कांदा बाजार काही दिवसांपासून स्थिर दिसतोय, पण किमान भाव मात्र कमी झालेत. त्यात अवकाळी पावसानं कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. त्यामुळे किमान भाव 1000पासून सुरू आहेत. केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे बाजारावर दबाव कायम होताच, पण आता निर्यात बंदीच्या निर्णयानंतर मात्र राज्यातील प्रमुख कांदा बाजारात दरात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं, आंदोलनं करून आपला रोष व्यक्त केलाय. नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि देवळा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनं केली. सोलापूर इथे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुद्धा केली. तसंच सोलापूर हैदराबाद मार्गावर निदर्शनं करण्यात आली. राज्यातील अनेक बाजारात कांदा लिलाव बंद पाडण्यात आले. केंद्र सरकारच्या भूमिकेचा शेतकरी शेलक्या भाषेत आता समाचार घेताना दिसत आहेत. थोडक्यात काय, तर केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांची निर्यात बंदी करून कोंडी करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. निवडणुकांसाठी हपापलेलं हे सरकार शेतकऱ्यांची माती करण्यावरच डोळे ठेवू नये का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होऊ लागलाय. पण यात शेतकऱ्यांसोबतच सरकारचाही दीर्घकालीन तोटाच आहे हे सरकारनं ध्यानात ठेवावं आणि कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी एवढीच अपेक्षा. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. कांद्याच्या या पुराणाबद्दल, निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण मी सांगायला तुमच्या भेटीला येत असतो दररोज संध्याकाळी 6 वाजता.
त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.